हा ध्रुव राठी सगळ्यांनाच माहीत असेल राईट, माझा फेवरेट कंटेंट क्रिएटर. आता मी असं म्हणलं की लगेच मला अँटी बीजेपी सॉरी अँटी नॅशनल म्हणायला बरेच जण उतावळे झाले असतील, पण थांबा जरा, मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घ्या. पुढच्या 2 मिनिटासाठी हे लेफ्ट राईटवालं पॉलिटिक्स बाजूला ठेवून खरा गेम काय ते समजून घेऊ. या व्हिडिओमध्ये कोण कोणाचं आहे, कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे, कोण कोणाला सपोर्ट करत आहे याच्याशी माझं घेणं देणं नाही. माझं घेणं देणं आहे सध्याची आणि येणारी यंग जनरेशन, जे अशाच एखाद्या कंटेंट क्रिएटरचा, यूट्यूबरचा व्हिडिओ बघतात आणि स्वतःचा काहीही अभ्यास न करता त्या व्हिडिओवर आपलं मत तयार करतात. आता हा भाऊ काही कुठला सर्टिफाईड एज्युकेशनल किंवा पॉलिटिकल एक्सपर्ट नाही आहे, पण कंटेंट सायकॉलॉजीचा किंग आहे. याच्यासारखं इंडियन ऑडियन्सला एज्युकेटेड इंडियन ऑडियन्सला कुणीच ओळखलेलं नाही. त्यांनी स्वतःनी सुद्धा नाही. जिथं बाकीचे कंटेंट क्रिएटर्स ट्रेंड चेज करतात, ह्यानं स्वतःचा ट्रेंड तयार करत आहे. ऑडियन्सला असं इंजिनियर करून ठेवलं आहे की याचा एक तरी व्हिडिओ दाखवा जो फ्लॉप गेलेला असेल. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसून याला आणि याच्या टीमला भारतात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खडानं खडा माहिती असते. व्हिडिओचा प्रत्येक टॉपिक असाच निवडलेला असतंय ज्याच्यावर ऑलरेडी लोक इमोशनल आहेत किंवा भडकलेले आहेत. असा टॉपिक ज्याच्यावर बोललं की काही लोकांच्या पोटाला आग लागणारच आहे, 2 गट पडणारच आहेत आणि कमेंट्समध्ये त्यांचं डिबेट सुरू होणारच आहे, एकमेकांना शिव्या देणं सुरू होणारच आहे. त्यांचं काही का असेना, पण याच्या भाकऱ्या भाजून निघतात. मी ध्रुव राठीचं एक्झाम्पल घेतोय जस्ट बिकॉज तो फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. असे बरेच कंटेंट क्रिएटर्स आहेत ज्यांचे आपण व्हिडिओ बघतो. हा सगळा गेम कळला, या सगळ्या गोष्टी कळल्या की तुम्हाला त्यांचे व्हिडिओ बघताना लक्षात येईल की यू आर नॉट जस्ट कन्झ्युमिंग कंटेंट, यू आर कन्झ्युमिंग अ क्रिएटिव्ह नरेटिव्ह, नॉट द ट्रूथ. वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणं, नॉलेज मिळवणं, एखाद्या गोष्टीबद्दलचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळवणं, यासाठी जर एखाद्या कंटेंट क्रिएटरचे व्हिडिओ बघत असाल, गो फॉर इट. पण वेगवेगळ्या सोर्सेसकडून एखाद्या सिच्युएशनची ऑन ग्राउंड रिॲलिटी न चेक करता घरात आरामात बसून जर तुम्हाला फक्त एक व्हिडिओ बघून त्या सिच्युएशनबद्दल तुमची ओपिनियन बनवायची असेल, तर सगळ्या पॉलिटिशियन्सला बाजूला ठेवून स्वतःबद्दलच एकदा विचार करायची गरज आहे.